नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मध्य पूर्व मधल्या संघर्षामुळं भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं फार मोठी आहेत. मुळात ऊर्जेचं संकट आहे, म्हणजे क्रूड ऑइल, पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस. आता ह्यातच या देशामध्ये जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे, कारण भारतीय मनुष्य मोठा कल्पक आहे, तो हे सांगतोय की हे सगळं संकट आपण आपल्या क्षमतेवरती दूर करू शकतो. मी जर तुम्हाला असं म्हणालो की हे जे गवत आहे, या गवतापासून गॅस तयार करता येऊ शकतो, आणि तो कोण करतोय तर आपल्या सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यामध्ये 55 कोटी रुपये खर्च करून जी फॅक्टरी आज गॅस बनवते, मी तिथे आहे. आणि ते सांगत होते मला की संपूर्ण भारताची ऊर्जा गरज भागेल एवढं सगळं आपण करू शकतो, नवे जगाला ते देऊ शकतो. फक्त तुझं आहे, तुझं पाशीमध्ये आपलं तिकडे लक्ष नव्हतं आजवर. आणि म्हणूनच आपण हे शोधतोय की असं काय काय सुरू आहे या देशामध्ये. जसं आम्ही तुम्हाला बायोडिझेल दाखवलं, तसं आता ह्या गवतापासून गॅस दाखवतोय. आणि ज्यांनी हे केलंय ते साहेब, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तुमचाच परिचय करून द्या. आता मी काय सांगणार तुमच्याबद्दल. मी अनिल राज पिसे, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ राज प्रोसेस इक्विपमेंट अँड सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड. बेसिकली आमची ही कंपनी ही प्रोसेस इक्विपमेंट, प्रोसेस प्लांट मॅन्युफॅक्चरिंग आहे. आम्ही लास्ट 25 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहोत. आम्ही जवळजवळ 35 देशामध्ये एक्सपोर्ट करतो आणि आमचे 5,000 प्लस हे सॅटिस्फाईड क्लायंट आहेत. आता राज प्रोसेस इक्विपमेंट सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड ही प्रोसेस इंजिनिअरिंग कंपनी असल्यामुळे आम्ही प्रोसेस इंजिनिअरिंग करून केमिकल, फार्मास्युटिकल, फूड आणि अदर इंडस्ट्रीला प्लांट सप्लाय करत होतो. नंतर आम्ही डिस्टलरी, नंतर बायोगॅस या टँकर सिस्टम देण्यास सुरुवात केली. आणि 2-1 वर्षापूर्वी आम्हाला असं वाटलं की आता आपण अदर इंडस्ट्रीमध्ये पण जायला पाहिजे. आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही राज क्लीन एनर्जी ही आमची सबसिडी कंपनी चालू केली. आणि या राज क्लीन एनर्जीचा हा जो पहिला जो आपण प्लांट पाहताय, हा 12 टिपिडी मल्टी पिढी स्टॉकचा आमचा प्लांट आहे. 12 टन रोज गॅस तयार होला. 12 टन हा रोज CBG गॅस तयार होतो. आणि बेसिकली हा प्लांट आहे तो फुल्ली ऑटोमॅटिक प्लांट आहे. आणि हा प्लांट मल्टी पिढी स्टॉकचा डिझाईन केला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण नेपेर ग्रास, ॲग्रो वेस्ट, म्युन्सिपल वेस्ट किंवा प्रेसपट असे कुठल्याही जो वेस्ट प्रोडक्ट आहे, त्या वेस्ट प्रोडक्टपासून आपण हा बायोगॅस तयार करतो. मी जर असं म्हणालो की गवतापासून गॅस तयार करणारा महाराष्ट्रातला नव्हे देशातला हा पहिला प्रकल्प आहे जो कमिशनिंग झालाय. हो, नक्की असं म्हणता येईल आपल्याला. कारण आता आम्ही पण काय प्लांट देतोय कस्टमरला आमच्या, सगळे प्लांट आता पहिले इनिशियल स्टेजला आहेत. आणि हा जो प्लांट बेसिकली हा बनवला आहे, हा आम्ही म्हणजे बनवल्यानंतर हा आम्ही नेपरवरती कंटिन्यूसला चालवतोय. आणि हा फुल्ली आता आम्ही त्याला ऑपरेशनमध्ये घेतलेला आहे. आणि हा आपला इंडियातला आपण पहिला प्लांट आपण म्हणू शकतो, कारण हा तसा पहिलाच प्लांट आहे. पण या ह्या नेपियर ग्रास आहे, पण या गवतापासून होतं काय नेमकं? आता बेसिकली ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंटेंट असतो. याला आपण काय करतो, हा जो हा जे नेपियर ग्रास आहे, हे सुपर नेपियर ग्रास आहे. या नेपियर ग्रासमध्ये आपण जेव्हा याला क्रश करतो आणि याला क्रश करून आपण त्याला एक लिक्विड तयार करतो, स्लरी तयार करतो या ठिकाणी. हां, हे क्रश केला, हे आता क्रशिंगची प्रोसेस सुरू आहे. यस, बरोबर. यस. आता एक क्रशिंग सुरू आहे. या क्रशिंगमध्ये आपण त्याचं जे काय पार्टिकल करतो, स्मॉल पार्टी तयार करतो आणि याच्यामध्ये एक बॅच मिक्सिंग करतो. याच्यामध्ये आपण पाणी टाकून हे टाकतो. आता याच्यामध्ये सुद्धा काय होतं की याच्यामध्ये आपण जे काय लिक्विड टाकतो ते सुद्धा आपलं डायजेस्टेड जे ओव्हरफ्लो येतं ते रिसायकल बॅक करतो आपण. याच्यामध्ये आपण फ्रेश वॉटर घेत नाहीये, पण जे काय लिक्विड असतात ते लिक्विड आणि हे आपण ग्राइंड केलेला नेपियर ग्रास, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून एक आपण स्लरी तयार करतो. आणि हा स्लरी मिक्सिंग टँक आहे. असे आपण 3 स्लरी मिक्सिंग टँक ठेवलेले आहेत, 1, 2, 3. आणि त्याच्यानंतर आपण एक 4था टँक ठेवलेला आहे, तो फीड टँक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण एक बॅच मिक्सिंग करून हा जो प्रोडक्ट तयार करतो, स्लरी तयार करतो. ती स्लरी आपण नंतर 4थ्या टँकमध्ये घेतो. आणि 4थ्या टँकमध्ये आपण इंडिव्हिज्युअल बॅचला फीड करतो. तर तिकडे जाऊ आपण. आता याआधी ह्या गवताचं गणित सांगा, कारण आता महाराष्ट्रातले शेतकरी तुम्हाला बघताय, बरोबर. आणि प्रेसमड पण तुम्ही इथं वापरले, मल्टीफीडचं तुम्ही म्हणाला, तर आम्ही गवतापासून सुरुवात. आता कसं, ही जे गवताची व्हरायटी आहे ती सुपर नेपियर ग्रास आहे. बेसिकली हे गवत जे आपण शेतामध्ये लावतो, याचं असं आहे की या गवताचं एका एकरामध्ये 250 ते 300 टन हे आपल्याला प्रोडक्शन मिळतं पर इयर. तर साधारणपणे वर्षातून 4 ते 5 ते कटिंग होतात.
आणि त्या कटिंग झालेलं गवत आपण जेव्हा इकडे आणतो प्रोडक्शनला, तर ते गवत आपण ग्राइंड करून वापरतो. तर आता जर आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी खूप जमीन आहे की ज्या जमिनीमध्ये आपण असे गवत लावू शकतो की ज्याला फार चांगली जमीन पण नको आहे. ओके, साधारण जमिनीमध्ये पण हे नेपियर ग्रास येऊ शकतं. पाणी कमी लागतं. पाणी कमी लागतं, याला मेहनत कमी लागते. बेसिकली कसं आहे, आपण बाकी क्रॉप जर बघितलं तर हे अश्युअर्ड क्रॉप आहे की ज्यामध्ये तुम्हाला हे क्रॉप मिळेल. याला पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, याला फक्त रोगराई लागत नाही आहे, याच्यामध्ये तुम्हाला फिक्स क्रॉप येतं. ह्याला आम्ही आता अश्युअर्ड रेट पण देतो आमच्या शेतकरी बांधवांना. त्याच्यामुळे काय अश्युअर्ड रेट? आम्ही साधारणपणे याला 800 रुपये पर टन हा त्यांच्या तिथे रेट देतो. आम्ही परत आमचं सुद्धा हार्वेस्टिंग करतो, आम्ही ट्रान्सपोर्ट फुल आणतो. त्याला जागेवरती 800 रुपये पर टन. यस, म्हणजे साधारणपणे वर्षाचा हिशोब केला तर हे आमचं पूर्णपणे जर आपण 200 टन जर प्रोडक्शन केलं तर 1,60,000 रुपये एका एकरामध्ये शेतकऱ्यात मिळू शकतात. आणि बेसिकली ह्या क्रॉपसाठी कुठल्याही प्रकारचं जास्त तुम्हाला मेहनत लागत नाही किंवा कुठला मेंटेनन्स लागत नाही. याला लागणारे फर्टिलायझर सुद्धा आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक चांगलं हे क्रॉप आहे. आता ही ते स्लरी तयार झाली, पुढे इथे स्लरी तयार झाली. ही स्लरी तयार झाली पुढे होतं जी तुम्ही प्रोसेस सांगितली मला. हां, आता ही जी आपण स्लरी करतो, ही स्लरी तयार झाली तर आपण ही स्लरी ट्रान्सफर करतो फिडिंग टँकमध्ये. ज्या टँकमधून आपण पुढच्या प्रोसेसला प्रोडक्ट घेतो. म्हणजे याच्यामध्ये ही बॅच मिक्सिंग आहे. या बॅच मिक्सिंगमध्ये आपलं स्लरी बनल्यानंतर याला फक्त आपण पुढचे ट्रान्सफर करतो, कारण याच्यामध्ये आपण हे 1 बाय 1 बॅच केल्यामुळे आपल्याला कंटिन्युअस स्पीड तिकडे पुढे हवा असतो. प्लॅन चालू राहतो. हां, प्लांट कंटिन्युअस स्पीडिंग असल्यामुळे आपल्याला बॅच संपल्यानंतर ट्रान्सफर करून दुसरीकडे घेतो आणि परत नवीन बॅच सुरू करतो. अशा आपण इंडिव्हिज्युअल 3 मिक्सिंगमध्ये वेगवेगळ्या बॅच तयार करतो. राईट. आता हे प्रेसमेड आहे, म्हणजे मळी आहे थोडक्यात. प्रेसमड आहे. प्रेसमेड आहे, मळी नाही. मळी नाही. हा प्रेसमड आहे. हा प्रेसमड जो आहे ना, हा शुगर मधला एक बेस्ट प्रोडक्ट आहे. जनरली आपण काय करतो की शुगर इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण सेपरेट करतो साखर तिथे, त्या ठिकाणी हा एक वेस्ट प्रोडक्ट निघतो. आणि हा वेस्ट प्रोडक्ट ह्याच्या अगोदर आपल्या इथे जनरली कंपोस्टिंगसाठी वापरला जायचा आणि त्याच्यामध्ये फारसं व्हॅल्युएशन त्यांना मिळायचं नाही. तर आम्ही आता हा प्रोडक्ट हा कारखान्यातून डायरेक्ट घेतलेला आहे, शुगर फॅक्टरीतून घेतलेला आहे आणि त्यांना त्याच्यापासून हा आता आपण बायोगॅस बनवतो. राईट. सो मल्टीफीड ही जी कॉन्सेप्ट आहे, एकतर गवत झालं, प्रेसमेड झालं, मल्टीफीड मध्ये काय काय त्याच्यातून तुम्ही गॅस बनवताय? आता आपण त्याच्यामध्ये बाकी कंपाऊंड पाहिलं तर आपण प्रेसमेड, नेपियर ग्रास हे सोडून आपण म्युनिसिपल वेस्ट म्हणजे MSW आपण म्हणतो ते आपण घेऊ शकतो. आपण दुसरे आता समजा आपल्या आता सिजनेबल काय क्रॉप असेल ते सिजनेबल क्रॉप आपल्याला घेता येतं. सिजनेबल क्रॉपमध्ये आपण समजा एखादा एक्झाम्पल आपण केळी आहे, केळीचं जे वेस्ट निघतं आहे किंवा अजून एखाद्या आपण म्हणतो की ज्वारीचं आपण ह्याचं कटिंग करतो त्याचं वेस्ट निघतं आहे किंवा मकाचं वेस्ट निघतं आहे. असं कुठलंही वेस्ट जे त्या ह्याच्यामध्ये आपल्या सीझनमध्ये निघतं ते कुठलंही वेस्ट आपण यामध्ये घेऊ शकतो. आपण काउडंग घेऊ शकतो, पोल्ट्री लिटरेचर आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे एनी फीडस्टॉक जे फीडस्टॉक बायोडिग्रेडेबल होऊ शकतं ते सगळं फीडस्टॉक आपल्याला चालतं आणि त्याच्यामधून आपल्याला गॅस मिळतो. राईट. सो आत्ताची जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ज्याचं लोकार्पण नितीन गडकरी यांनी केली, या कारखान्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे 55 कोटी आणि आता ते स्वतः कमीत कमी 12 ते 13 युनिट्स, किती नवीन युनिट्स करतात? आता सर आम्ही आपल्या काय आता आम्ही प्लांट असले आमचे बरेच कस्टमर आहेत, त्याच्यामध्ये काही शुगर बेस्ड कस्टमर आहेत, काही नॉन शुगर बेस्ड कस्टमर आहेत. तर शुगर बेस्डचे एक 5-6 युनिट आम्ही आता करतोय आणि नॉन शुगर बेस्डचे पण 5-6 युनिट करतोय. जे मल्टी फीड स्टॉकर चालते. जसं आता आमचा हा प्लांट आहे सिमिलर प्लांट, हा आमचा इंडिपेंडंट प्लांट आहे किंवा स्टँडअलोन प्लांट आहे. अशा प्रकारे स्टँडअलोन प्लांट आमच्या काही क्लायंटचे पण आहेत जे नॉन शुगर बेस्ड आहेत. त्याचे एक आम्ही 5-6 प्लांट करतोय आणि जे कस्टमर जे शुगर बेस्ड आहेत ज्यांच्याकडे शुगर स्वतःचं प्रेसमेड आहे किंवा डिस्टिलरी स्पेंट वॉश आहे, या प्रोडक्टवरती पण त्यांना आम्ही प्लांट देतोय. आता मिडल ईस्ट क्रायसिसची चर्चा सुरू आहे म्हणून जर एखादा असाच प्लांट याच्या रिप्लिका जर बनवायच्या झाल्या तर त्याला इरेक्शनला आणि प्रत्यक्षात कमिशनिंगला किती काळ लागेल? हा जर प्लांट आपण ग्रीन फील्ड म्हटलं की ज्याच्यापासून स्टार्ट टू एंड तर त्याला कमीत कमी 8 ते 10 महिने लागतात प्लांट उभा करायला. आणि ह्या प्लांटचं प्रोडक्शन स्टार्ट केल्यानंतर त्याला एक पहिला 1.5 महिना हे गॅस प्रोडक्शन करायला लागतो. साधारण तसे 10 ते 12 महिनं हा आपल्याला पूर्ण लागतात गॅस प्रोडक्शन बाहेर यायला. ओके. आत्ताच्या मिडल ईस्टमधल्या क्रायसिसमध्ये आपल्या ऊर्जेच्या सगळ्या गरजेबद्दल आपण आपला अवलंबित्व दिसलं आहे आता की आपण मिडल ईस्टवरती खूप अवलंबून आहोत. पण जर कमर्शियली हा तुम्ही गॅस बनवत आहात आणि रोज तुम्ही आता 12 टन बनवताय, पण 100% हा कमिशनिंग झालेला आहे आता? हो, हा 100% झाल्यानंतर आता पूर्ण 12 टन कपाशीला पोहोचलेला आहे. राईट. सो असे किती प्लांट बनवल्यानंतर आणि खरोखर आपली देशाची ऊर्जेची किमान गॅसची जी गरज आहे ती स्वयंपूर्ण होऊ शकते? नक्की होऊ शकते, कारण आपल्या देशाचं जर रॉ मटेरियलचं पोटेन्शियल पाहिलं
तर आपल्याकडे 62 मिलियन मेट्रिक टन हे रॉ मटेरियल आहे, जे वेस्ट रॉ मटेरियल आहे, जे बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे, की ज्याचं आपण गॅसमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता जर आपलं सध्या जर बघितलं तर आपल्या इंडियामध्ये आपण फक्त 1% हे रॉ मटेरियल वापरतोय. फक्त 1% रॉ मटेरियल ते आता बायोगॅस प्रोडक्शन आहे. म्हणजे आपण 99% अजून रॉ मटेरियल बॅलन्स आहे, ज्यावरती आपण गॅस प्रोडक्शन करून आपण तयार करू शकतो. हे जर आपण सगळं जर बघितलं तर आपल्या देशाची पूर्ण गॅसची नीड ही आपण स्वतः कम्प्लीट करू शकतो. तेवढं आपल्या इंडियामध्ये पोटेन्शियल आहे. आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान जी स्कीम झाली, त्या स्वच्छ भारत अभियान स्कीममध्ये 5000 CBG प्लांट्स हे आपल्याला आता बनवायचे आहेत. आणि त्यासाठी गॅस कॉम्प्रेस बायोगॅस बनवायचा आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 42,000 मिलियन मेट्रिक टन हा आपला रॉ मटेरियल यूज होणार आहे. तर ही स्कीम जर आपली पूर्ण इम्प्लिमेंट झाली तर आपला भारत देश नक्कीच सेल्फ सफिशियंट होऊन जाईल. ओके. पण आता तुम्ही म्हणालात की रॉ मटेरियल केवळ 1%च आपण वापरतो, तर ते रॉ मटेरियल कुठल्या स्वरूपात आहे की जे वापरलं जात नाही? आता जर आपण जर पाहिलं तर आपल्या इंडियामध्ये जे काही म्युन्सिपल वेस्ट आहे, जे प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये आहे, की ते म्युन्सिपल वेस्ट आता आपण सध्या म्हणजे लँड फिलिंगसाठी वापरतो. त्याच्यानंतर ॲग्रो वेस्ट इतकं आपलं अडॅप्ट असतं की आपण बऱ्याच वेळा ॲग्रो वेस्ट जाळून टाकतो. म्हणजे आपण नॉर्थ ईस्टला पाहिलं पराडी आपण पुन्हा जाळतो. इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण केन ट्रॅश हा पुन्हा जाळून टाकतो. केन ट्रॅश सुद्धा एक रॉ मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बायोगॅस मिळतो. तशा प्रकारे आपल्या बाकीच्या ज्या काही आपल्या रेग्युलर जे काही सिजनेबल क्रॉप्स आहेत ते सगळे आपण रॉ वेस्ट आहे आपण बऱ्याच वेळा ते जाळतो किंवा आपण तसंच शेतामध्ये टाकून देतो. ह्या सर्व जर रॉ वेस्ट आपण एकत्र केल्या तर आपल्याला ह्या एवढ्या क्वांटिटीमध्ये आपलं रॉ मटेरियल तयार होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये तेवढा गॅस बनवू शकतो. राईट. पण केवळ त्यांनी गॅसच बनवलेलं नाहीये, त्यांनी बनवलेला खत बघा तुम्ही. मी तर म्हटलं की तुम्ही जादूगारच आहात आणि एवढे कल्पक आहेत हे. यांच्या पूर्व इतिहास त्यांचा तर इतका इंटरेस्टिंग आहे, तो मी शेवटी सांगेनच. पण त्यांनी ज्या पद्धतीच्या ह्या तंत्रज्ञानाचं पेटंट घेतलंय तेही युनिक आहे. पण आता इथे तो स्लरी आली. आता हे कसं आहे की जेव्हा आपण हा स्लरी बनवली, आपण मिक्सिंग करून घेतली आणि त्या फीड टँकला घेतली. हा फीड टँक आहे. तर या फीड टँक मधून आपली स्लरी जाते बायोडास्टर प्लांटला, ज्यामध्ये आपण गॅस प्रोडक्शन करतो. तर पहिल्यांदा कटिंग झाली, स्लरी झाली, फीड टँकला आली, या फीड टँकला ह्या फीड टँक एकदा दाखवूया आपण. हा आता याचं थोडंसं जे काही तांत्रिक लोकांना पण माहिती हवी आहे म्हणून याची काय साईज वगैरे काय आणि फीड टँक मध्ये प्रोसेस काय होते? आता बेसिकली पहिला जो मिक्सिंग टँक आहे त्याच्यामध्ये आपण जो काही रॉ मटेरियल घेतलं आहे आणि जे काय आपलं रिसायकल लिक्विड आहे ते दोघांचं मिक्सिंग होतं. ते मिक्सिंग झाल्यानंतर ते एक आम्ही 20 मिनिटांची आमची मिक्सिंग बॅच आहे. ते 20 मिनिटाची मिक्सिंग बॅच पूर्ण झाल्यानंतर तो लिक्विड इकडे ट्रान्सफर टँकमध्ये होतो, याला आम्ही फीड टँक म्हणतो. आता बेसिकली काय झालं की ह्याच्यामध्ये आम्ही एवढं ऑटोमेशन केलेलं आहे की आम्हाला या प्रत्येक फीड टँकमध्ये मिक्सिंग टँकमध्ये किती सॉलिड रॉ मटेरियल देतोय आपण कंटिन्युअस रेकॉर्डिंग होतं आहे. त्याला ऑनलाईन वेईंग आहे. वा. आणि ऑनलाईन वेईंगमध्ये ते कंटिन्युअसली रेकॉर्ड होऊन झाल्यामुळे आपल्याला ते पर डे आम्ही किती फीडस्टॉक एका टँकला घेतला आणि त्या फीडस्टॉक टँकमध्ये नंतर मिक्स केलेला लिक्विड आपण पुढच्या टँकला किती ट्रान्सफर केला हे सुद्धा आपलं मेजर होतं आहे. ते मेजर झाल्यानंतर ह्या जो मधला जो लास्ट टँक आहे ह्याच्यामध्ये आम्ही होल्डिंग टँक म्हणतो किंवा इंटरमीडिएट टँक म्हणतो. या टँकमध्ये फक्त काय आहे की जो तयार झालेला मास आहे, ज्याला प्रोडक्ट आहे तो इथं आम्ही कंटिन्युअस स्टरिंग ठेवतो, कारण याला अदरवाईज हे सेटल होऊन खाली बसेल. आणि इथून फक्त आपण पुढे व्हायब्रेशन म्हणून त्याला काय व्हायब्रेटर म्हणायचं, मिक्सिंग म्हणतो त्याला एजिटेटर्स आहेत की त्याच्यामुळे हा जर आपण मिक्सिंग फॉर्ममध्ये ठेवला नाही तर ह्याचं सेटल होण्याची टेंडन्सी असते, त्या खाली सेटल होऊ शकतो आणि तो सेपरेट होऊ शकतो पाणी आणि सॉलिड्स. तो सेपरेट होणे म्हणून आम्ही त्याला ॲडजस्टमध्ये ठेवतो. आणि त्या टँकमधून आम्ही आमच्या 3 जे बायोस्टर आहेत त्या 3 बायोस्टर आपण ते फीड करतो. त्याच्यामध्ये काय केलं की सर आम्ही हे जे आमचे मिक्सिंग झाल्यानंतर आम्ही जे काही इंडिव्हिज्युअल बायोस्टर आहेत त्या प्रत्येक बायोस्टरला आम्ही इंडिव्हिज्युअल पंपने फीड होतं आणि प्रत्येक बायोस्टरला किती आपण क्वांटिटी फीड करतोय त्याची आमची रेकॉर्ड होतं. आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला बायोडस्टरची इफिशियन्सी म्हणजे बायोडस्टरमध्ये किती गॅस बनला पाहिजे हे आम्हाला त्यातून काढता येतं. राईट. सो हा बायोडस्टर आहे. हा बायोडस्टर. राईट. आता बेसिकली ह्या बायोगॅस प्रोडक्शन प्लांटमध्ये गॅस प्रोडक्शन आणि गॅस प्युरिफिकेशन हे 2 पार्ट आहेत. आता गॅस प्रोडक्शनमध्ये पहिल्यांदा असं म्हणता येईल की गॅस रॉ मटेरियल प्री ट्रीटमेंट म्हणजे आता आपण मिक्सिंग करतो आणि जे फिडिंग टँकमध्ये घेतो स्लरी दॅट इज प्री ट्रीटमेंट. त्याच्यानंतर आपण तो प्री ट्रीटेड झालेला प्रोडक्ट हा बायोडस्टरला घेतो. हा बायोडस्टर म्हणजे आपला हा बायोगॅस प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये आपलं गॅसचं हायड्रोलिसिस होऊन मिथेनेशन होतं म्हणजे याच्यामध्ये गॅस तयार होतो. आता रॉ बायोगॅस याला म्हणतो आपण. ह्या गॅसमध्ये मिथेन, CO2 आणि H2S असे 3 गॅस असतात. 3 गॅसचं कॉम्बिनेशन असा तयार झालेला गॅस असतो. आता हे जे प्रोसेस जर पाहिली हे बायोडस्टर बेसिकली आम्ही हा आमचा CSTR डिझाईन आहे. या CSTR डिझाईन
कंटिन्युअस स्टर टँक रिॲक्टर. त्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये आपण जे मिक्सिंग करतो आहे याच्यामध्ये आम्ही एक नवीन ह्यात एक इनोव्हेशन केलेलं आहे की हे मिक्सिंग जे आतले आहेत मिक्सर्स जे आहेत ते आमचे सबमर्ज मिक्सर्स आहेत. आणि ह्या सबमर्ज मिक्सरमध्ये आम्ही असा एक CFD करून कॉम्प्युटर डिझाईन करून एक पॅटर्न तयार केला आहे की ज्या पॅटर्नमध्ये काय होतं की आमचे जे 4 मिक्सर एका बायोडिस्टरमध्ये आहेत ते 4ही मिक्सर एका टाईमला ऑन नसतात. त्याचं एक काही टाईम ऑन असतात, काही टाईम ऑफ असतात. आपण जर ॲव्हरेज काढलं तर आमचे हे सर्व मिक्सर साधारण 30% ऑन असतात. ओके. आणि 70% टाईम हे ऑफ असतात. आणि हे आम्ही असं काय केलं की याच्यामध्ये बेसिकली जे आपण स्टरिंग करतो त्याचा पर्पज काय असतो की हे एज्युकेशनमध्ये राहिलं पाहिजे, सेटल झालं नाही पाहिजे. ओके. आणि त्याचा कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. तो कॉन्टॅक्ट जर आपण खूप जास्त रिग्रस मिक्सिंग केलं तर त्याच्यामध्ये सेल ब्रेक होतात आणि ॲक्च्युली गॅस प्रोडक्शनची जी काही रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होत नाही, उलट त्यामध्ये गॅस कमी बनतो. ते अवॉइड करण्यासाठी आम्ही त्याला एक कॉम्प्युटर स्पेसिफिक डिझाईन करून त्याला त्या स्टेजला ठेवलं की तो मिक्सिंग स्टेजला राहिला पाहिजे, सेटल झाला नाही पाहिजे, पण एक्सेस मिक्सिंग पण झाला नाही पाहिजे. ओके. आणि त्यामुळे आम्ही हे जे पॅटर्न डिझाईन केला मिक्सिंगचा त्याच्यामुळे आमचे 2-3 फायदे झाले. एक तर आम्हाला गॅस प्रोडक्शन चांगलं मिळायला लागलं. दुसरी गोष्ट आमचा जो मिक्सर आहे तो मिक्सर 30% ऑन राहिल्यामुळे आमचं पॉवर कन्झम्पन 30% वर आलं. आणि तिसरी ॲडव्हान्टेज म्हणजे आमचा जो इक्विपमेंटचा मेंटेनन्स आहे तो त्यामुळे कमी होतो, त्याचं लाईफ वाढलं. त्यामुळे अशा प्रकारे ह्या मिक्सिंग टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही खूप डेव्हलपमेंट केली. ह्या मिक्सिंग टेक्नॉलॉजी स्पेसिफिक आम्हाला पेटंट्स मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये दुसरे जे अजून पॅरामीटर्स आहेत जे फार महत्त्वाचे असतात त्याच्यामध्ये pH आहे, त्याच्यामध्ये प्रेशर आहे, त्याच्यामध्ये त्यानंतर टेम्परेचर आहे. हे सर्वसुद्धा आम्ही टोटली ऑटोमाइज केलेलं आहे. त्याला हे सर्व आम्ही PLC थ्रू मॉनिटर करतो. म्हणजे आम्हाला आमच्या बायोरिएक्टरमध्ये काय प्रोसेस होत असेल किंवा काय प्रॉब्लेम असर होणार असेल तो आम्हाला आधी लक्षात येतो आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती आम्ही करेक्ट ॲक्शन घेतो आणि तो बायोचं ऑपरेशन करतो. या सगळ्या टोटली म्हणजे मिक्सिंग असेल किंवा हे ऑटोमेशन असेल याच्यामुळे आम्हाला जो गॅसचा यील्ड मिळाला पाहिजे तो आम्हाला जवळजवळ 10% एक्स्ट्रा यील्ड मिळतो. वा. म्हणजे त्यामुळे आमचं प्रोडक्शन जे आमचं आहे ते प्लस होतं. त्यामुळे हे सगळं तुमचं इन्व्हेन्शन? हे 100% आमचं इन्व्हेन्शन आहे. आणि हा जो बाहेरचं तंत्रज्ञान नाहीये, कुठली परदेशी कंपनीची मदत नाहीये? नाही, हे कम्प्लीट राज इन्व्हेन्शन आहे. आणि याच्यामध्ये राज प्रोसेसनी हा बायोडिस्टर तसा जुना म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, पण ह्या बायोडिस्टरला आम्ही अपग्रेड केलेलं आहे. जी आता टेक्नॉलॉजी आता करंट जुनी होती त्यामध्ये जनरली हे साईड इचिटर असायचे की ज्याच्यामध्ये लॅटर इचिटर म्हणतो, लॅटर इचिटर करून ते मिक्सिंग करायचे आणि ते 24 तास चालू असायचे. आणि ते नेहमी ते 30% वरती. आणि ते दुसरी गोष्ट त्या लॅटर इचिटरमध्ये साईडनं इचिटर असल्यामुळे नेहमी त्याचं सील लीक व्हायचे आणि कधी तुम्ही पाहिलं तर बायोडिस्टर बाजूला कम्प्लीट वॉटर असायचं किंवा ते इफ्लुएंट खाली पडलेलं असायचं. तर अशा प्रकारचे ते कधी क्लीननेस राहत नव्हता. पण बिकॉज ऑफ सबमर्ज इचिटर्स हे क्लोज सिस्टम केल्यामुळे आमचा प्लांट पूर्ण क्लीन राहतोय, तर कुठल्याही प्रकारचा ड्रॉप पाडण्याचं समजणार नाही. महत्वाचं म्हणजे त्यांचं शिक्षण मी त्यांना विचारलं, ते BE आहेत पण त्यांची सुरुवात इतकी इंटरेस्टिंग आहे. त्यांनी डिप्लोमा केला आणि डिप्लोमा केल्यानंतर BE त्यांनी एक्सटर्नल केली. तो त्यांच्या आयुष्याचा स्ट्रगल तोच तुम्हाला इतकं शिकवून गेलाय त्यांना की त्याच्यामुळं इतकं सगळं इन्व्हेन्शन. किती लोक सांभाळतात तुमचा हा प्लांट? आता आमच्याकडे हा फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळे आम्हाला फक्त एका शिफ्टला 5 लोक आहेत. 5 लोक? 5 लोक मिळून रोज 12 टनाचा म्हणजे टोटल 3 शिफ्टमध्ये 15 लोक काम करतात. त्यातले 2 लोक ॲक्च्युली फिजिकल 2 लोक काम करतात. आम्हाला फक्त रॉ मटेरियल फिडिंग करायला एक तिथं पर्सन लागतो फिजिकली. आणि जेव्हा आम्ही कॅस्केडमध्ये व्हेकलमध्ये जेव्हा आम्ही गॅस भरतो ते होज जेव्हा लावतो त्या ठिकाणी फिजिकल ऑपरेशन आहे. हे 2 जर ऑपरेशन फिजिकल सोडले आमचं कुठले ऑपरेशन फिजिकल नाही. आमचे जे बाकी 3 जे स्टाफ आहे त्याच्यामध्ये एक लॅबमध्ये बसलेले असतात, एक PLC बसलेले असतात आणि एक फक्त सराउंडिंगचं फक्त स्टेटस घेतात. फिजिकली कुठलंही काम करायला लागत नाही. इतकं फुल्ली ऑटोमेटेड प्लांट केलं. आता हा जो तुम्ही केलेला इन्व्हेंट हा केलेला टँक आहे, या टँकमध्ये आता ह्या क्षणाला किती गॅस बनतात? आता आपण जर तो प्युअर गॅसचा विचार केला तर एका टँकमध्ये 4 टन गॅस बनतो. असे 3 टँकमध्ये मिळून 12 टन गॅस बनतो. ओके. आणि किती प्रकारचे गॅस बनतात? याच्यामध्ये मेन जो गॅस असतो तो आपला मिथेन असतो. तर मिथेन बरोबर त्याच्यात CO2 H2S हे 2 ॲडिशनल गॅस बनतात जे आपण नंतर सेपरेट करतो. आणि सेपरेट केल्यानंतर जो प्युअर मिथेन गॅस आहे तो आपण याचा प्रोडक्ट विकतो. आता सेपरेशन टेक्नॉलॉजीमध्ये बरेच आमचे इनोव्हेशन आहेत. मी तुम्हाला ते डिटेलमध्ये प्लांटवर जाऊन सांगतो की त्याच्यामध्ये आपल्याला कसं सेपरेशन करतो, त्यातून काय आम्ही बाय प्रोडक्ट तयार करतो. रादर दॅन जनरेटिंग इफ्लुएंट वी आर जनरेटिंग बाय प्रोडक्ट फ्रॉम द प्रोसेस ऑफ द सेपरेशन. आणि ते इतकं महत्त्वाचं मला वाटलं की देशाच्या पंतप्रधानांनीच या प्लांटला येऊन बघायला पाहिजे. अर्थात नितीन गडकरी येऊन गेलेत. आपल्याकडे खतासाठीची सबसिडी ही 75,000 कोटीवरून वाढता वाढे आता दरही वाढल्यामुळं 3 लाख कोटी रुपयावरती गेली आहे. आणि अशा वेळेला जर खताचं सोल्युशन आपल्या पुण्यात
पुण्यापासून जवळ सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यात कोण देत असेल तर यांनी दिलेलं आहे. ते असं सोल्युशन आहे की मला वाटतं की पंतप्रधानांनी जर ह्याला एक धोरणात्मक भाग म्हणून बघितलं तर या देशाच्या खताचा पण प्रश्न निकाली निघणार आहे. आणि श्रीलंकेमध्ये जी चूक झाली होती की श्रीलंकन सरकारने सांगितलं की आपण सगळंच ऑर्गॅनिक करू, ते ऑर्गॅनिक करण्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी घसरली आणि श्रीलंकेमध्ये एक मोठं आर्थिक संकट आलं. ते संकटही येणार नाही आणि 100% ऑर्गॅनिक खत त्यांनी तयार केलेला आहे जो परवडेबल आहे, त्याच्यातनं उत्पादकता वाढेल. पण आपण आता तिथून पुढे गेलो, पुढे कुठे आलो आता आपण आलो प्रोडक्शन प्लॅन मध्ये. येस, तर आपण इकडून सुरुवात करू जिथून गॅस चालू होतो. हो तर बेसिकली जो आपला बायोडायस्टर आहे की ज्या बायोडायस्टर मध्ये आपण गॅस तयार केला, हा बायोडायस्टर मागचा. 3 बायोडायस्टर मध्ये तीन वेगळ्या बायोडायस्टर मध्ये गॅस तयार होतोय. तिघांचा सगळ्यांचा गॅस एकत्र ह्या गॅस होल्डर मध्ये येतो. हा जो हा गॅस होल्डर हा गॅस होल्डर आहे. आता कसं होतं की आम्ही ह्याच्यामध्ये असं केलेलं आहे की जो आमचा पहिला फीड जो आहे तो इंडिव्हिज्युअल बायोडायस्टरला किती जातो तो आम्ही मेजर करतो, तो त्यामध्ये जातो. आता त्या फीडवरनं आमचं कॅल्क्युलेटेड गॅस किती बनायला पाहिजे आणि आता आमचा फिजिकल गॅस किती बनतोय त्याचं आमचं कम्पॅरिझन होतं. कारण आम्ही काय केलं की फीडला पण मीटरिंग केलेलं आहे आणि जो गॅस बनतो त्यालाही मीटरिंग केलेलं आहे. ओके. त्या इंडिव्हिज्युअल तिन्ही बायोचं गॅस प्रोडक्शन आम्हाला कळतं आणि त्याप्रमाणे आम्ही तो झालेला गॅस त्या गॅस होल्डरला येतो. ह्या गॅस होल्डरमध्ये 3 गॅस कॉम्बिनेशन म्हणजे मिथेन, CO2 आणि एस्टस असे 3 गॅस आहेत आणि आपला प्रोडक्ट हा त्यातला मिथेन आहे. तर तो तिन्ही गॅसचं त्या मिक्सर आहे ते आपण या फ्लोअर थ्रू पहिल्या प्रोसेसमध्ये घेतो. ती प्रोसेस हां, त्याच्यामध्ये हा जो पहिला जो कॉलम आहे स्क्रबर आहे त्याला आम्ही पलीकडचा की हा ब्ल्यू कलरवाला, तो ब्ल्यू कलर. हा ब्ल्यू कलरवाला जो पहिला स्क्रबर आहे त्या स्क्रबर मध्ये काय होतं? हा स्क्रबर हा H2S सेपरेशनसाठी वापरता येतो. या स्क्रबरचं म्हणजे टेक्नॉलॉजिकल असं आहे की याला आम्ही बायोकेमिकल टेक्नॉलॉजी म्हणतो. जे बायोकेमिकल टेक्नॉलॉजीमध्ये आपण जो काही H2S स्क्रब करण्यासाठी काय केमिकल वापरतो यामध्ये आम्ही कॉस्टिक क्लीन वॉटर हे केमिकल वापरतो, कॉस्टिक वापरतो. आणि यामध्ये जे काही हा स्क्रबर आहे ह्या स्क्रबरमध्ये आपण बॉटम साईडमध्ये गॅस फीड करतो आणि टॉप आणि मिडल साईडमध्ये कॉस्टिक क्लीन वॉटर स्प्रे करतो. ज्या कॉस्टिक क्लीन वॉटर स्प्रेमुळे काय होतं की आतमध्ये त्याच्यामध्ये इंटरनल पॅकिंग्स आहेत, त्यामध्ये गॅस आणि कॉस्टिक क्लीन वॉटर यांचा कॉन्टॅक्ट होतो. यांचा कॉन्टॅक्ट झाल्यामुळे H2S हा त्यामध्ये ऑब्झर्व केला जातो आणि हायड्रोजन सल्फाईड फॉर्म होतो. आणि जो मिथेन आणि CO2 दुसरे 2 गॅस आहेत त्या टॉपमधून स्क्रबरमधनं बाहेर येतात. ओके, 2 वेगळे गॅस बाहेर आले आणि आता झाले ते. येस, आता याच्यामध्ये पहिला आपला H2S सेपरेट झाला, तो आपला कॉस्टिक वॉटरमध्ये मिक्स झाला. तो जो मिक्स झालेला कॉस्टिक वॉटरमध्ये तो हायड्रोजन सल्फाईड जो आहे तो आम्ही सेकंड स्टेजला घेतो रिॲक्टरमध्ये, दॅट इज बायोरिॲक्टर. हे रिॲक्टर. हां, आता बायोरिॲक्टर हा फार इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा पार्ट आहे. यामध्ये आम्ही काय करतो, जे आम्ही H2S स्क्रब केलेला आहे आणि जे लीन कॉस्टिक वॉटरचं दोघांचं कॉम्बिनेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस करून त्यातून आम्ही कॉस्टिक क्लीन वॉटर हे पुन्हा रिजनरेट करतो. म्हणजे आम्ही जे केमिकल यूज केलेलं आहे ते पुन्हा आम्ही जनरेट करतो. ते जवळजवळ 97% जनरेट केलं जातं. म्हणजे आम्हाला साधारण 3% एवढंच केमिकल लागतं. आणि ही जेव्हा प्रोसेस आपण करतो ज्यामध्ये आपण रिजनरेट करतो तेव्हा त्याचा जो ओरिजिनल H2S आहे त्या मिक्स झालेला तो सेपरेट होतो. त्याच्यापासून एलिमेंटल सल्फर हा एक नवीन बाय प्रोडक्ट तयार होतो. तो एलिमेंटल सल्फर हा एक चांगल्या प्रकारचं फर्टिलायझर आहे किंवा ते आपण परत शुगर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज करू शकतो. हा तिथे तयार होतो. म्हणजे तो जो प्रोडक्ट तयार झाला म्हणजे जनरली या टेक्नॉलॉजीमध्ये सेपरेशनमध्ये 2 टेक्नॉलॉजी असतात, एक बायोकेमिकल आणि केमिकल. केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जो काही आपण स्क्रब करतो H2S तो केमिकलमध्ये मिक्स होतो आणि त्याच्यामध्ये जो आपला परत तो केमिकल एक सॅच्युरेशन लेवल आल्यानंतर आपण ते केमिकल रिप्लेस करतो. आणि ते रिप्लेस झालेलं केमिकल म्हणजे ते आपलं एक नवीन इप्युलंट तयार होतं. तर नवीन इप्युलंट ऐवजी आपल्या ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला एक बाय प्रोडक्ट तयार होतो. त्याच्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आमची आहे याच्यामध्ये आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फारच कमी येतं. आता काय झालं की आपण हा पहिला H2S सेपरेट केला, त्याच्यानंतर आपल्याला 2 गॅस एकत्र राहिले, मिथेन आणि CO2. आता आपल्याला तो CO2 सेपरेट करायचा. CO2 सेपरेट करण्यासाठी आम्ही चिल्ड वॉटर स्क्रबिंग ही टेक्नॉलॉजी त्याचा एक दुसरा कॉलम आहे. या कॉलममध्ये सुद्धा कॉन्फिगरेशन सिमिलर आहे H2S स्क्रबिंग सारखंच. फक्त एक अशी कंडिशन असते की एका अशा कंडिशनमध्ये पाण्यामध्ये CO2 डिझॉल्व होतो. म्हणजे त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक टेम्परेचर आणि स्पेसिफिक प्रेशर हे जेव्हा आपण मेंटेन करू तेव्हा त्या पाण्यामध्ये CO2 डिझॉल्व होतो. आणि त्यासाठी आम्ही हा स्क्रबर डिझाईन केला आणि तोही तुम्ही इथेच डिझाईन केला? आम्ही स्वतः डिझाईन केला, तो आम्ही स्वतः बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जो काही आपला रॉ बायोगॅस आहे ज्याच्यामध्ये CO2 मिथेन गॅस मिक्सचर आहे
ते पहिलं कॉम्प्रेसरमध्ये कॉम्प्रेस करतो. हे कॉम्प्रेसर. हा कॉम्प्रेसर आहे. हा मिक्स केला इथे कॉम्प्रेसरला. हा 7 बार प्रेशरला वा. कॉम्प्रेस करतो. आणि हा 7 बार प्रेशरचा कॉम्प्रेसरला गॅस आम्ही या CO2 स्क्रबरला घेतो. आणि यामध्ये आम्ही स्क्रब करण्यासाठी चिल्ड वॉटर घेतो. चिल्ड वॉटर हे आमचा हा चिलर आहे. या चिलरमध्ये चिल्ड वॉटर तयार होतं. आणि चिल्ड तयार झालं. चिल्ड वॉटरचं टेम्परेचर किती? साधारण 12 ते 13 डिग्री असतं. ते चिल्ड झालेलं पाणी आम्ही त्या CO2 स्क्रबरमध्ये टॉप साईडमधून स्प्रे करतो. आणि मिडल साईडमधून तो गॅस परत चार्ज करतो. याही स्क्रबरमध्ये आमचे इंटरनल पॅकिंग असतात. त्या पॅकिंगमुळं चिल्ड वॉटर आणि गॅस याचा कॉन्टॅक्ट येतो. आणि त्या चिल्ड वॉटरमध्ये CO2 डिझॉल्व होतो. CO2 डिझॉल्व झाल्यानंतर प्युअर मिथेन 97-98% किंवा 99% मिथेन तो आपण बाहेर येतो. आणि हे CO2 डिझॉल्व झालेलं वॉटर खाली येतं. आता हे CO2 डिझॉल्व झालेलं पाणी आहे. या पाण्यामध्ये CO2 असल्यामुळे आपण हे काय करतो, पाणी पुन्हा घेतो CO2 स्ट्रिपरला. इकडे हा CO2 स्ट्रिपर आहे. या CO2 स्ट्रिपरमध्ये काय होतं की जे डिझॉल्व झालेलं CO2 आहे तो पाण्यातून आपण सेपरेट करतो. त्यासाठी आपण एक नॉर्मल एअर खालून चार्ज करतो. आणि टॉपमधनं पुन्हा तो CO2 रिच वॉटर स्प्रे करतो. आणि त्याच्यामध्ये इंटरनल पॅकिंग्स आहेत की ज्याच्यामुळं CO2 स्ट्रिप होऊन आपलं जे ओरिजिनल वॉटर आहे ते पुन्हा खाली येतं. आणि आपण तेच पाणी चिल्लरला घेतो. चिल्लरमधून पास करून पुन्हा त्या CO2 स्क्रबरला घेतो. मग यामध्ये सुद्धा हे पाणी कम्प्लीट क्लोज लूपमध्ये आहे. CO2 स्क्रबर, चिल्लर, स्ट्रिपर आणि CO2 चिल्लर आणि पुन्हा स्क्रबर असा पुन्हा राऊंड पूर्ण करतं. मग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा ड्रॉप हा बाहेर जात नाही. याच्या बेसिकली यामध्ये मेंटेनन्स फार झिरो आहे. याची ऑपरेटिंग कॉस्ट मिनिमम आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला मिनिमम गॅस स्लिपेज मिळतो, म्हणजे गॅस लॉस. म्हणजे बेसिकली काय ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये तुमचा मिथेन लॉस किती होतो, प्रोडक्ट लॉस किती होतो, तर या आमच्या टेक्नॉलॉजीमध्ये मिनिमम प्रोडक्शन लॉस होतो. मॅक्सिमम 1.6% हा गॅस लॉस होतो. आणि त्याचा एक मोठा ॲडव्हान्टेज असतो, कारण आपण जेव्हा 12 टन प्रोडक्शन करतो तेव्हा जर आपण सुद्धा 1% लॉस म्हणलं तर 120 किलो आपला गॅस त्यामध्ये जात असतो. अशा प्रकारे आमचा मिनिमम लॉस असतो. त्यामुळे आमचा तो कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन म्हणून किंवा प्रोडक्टची कॉस्ट ही कमी होते. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला विशेष म्हणजे 98-99% प्युअर हा मिथेन मिळतो. तुम्हाला कोणी म्हणतं का तुम्ही जादूगार आहेत? काय आहे, तुम्ही राष्ट्रीय नेशन बिल्डिंग मध्ये अशा माणसांचं कॉन्ट्रीब्युशन बघा. त्यांनी खतावरती पण सोल्युशन काढलं, गॅसवरती पण सोल्युशन काढलं, सगळं इंडिजिनस आहे. मी मुद्दा म्हणून तांत्रिक मुद्द्यावरती त्यांना बोलू दिलं, कारण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे की गवतापासून गॅस तयार होऊ शकतो. 55 कोटी रुपयाचं इन्स्टॉलेशन आहे आणि ते त्यांनी भारतामध्ये तयार केले, मराठी माणसानं तयार केलं आहे. आणि ते भारतातल्या संभावित सगळ्या अडचणीवरती मात करणारा हा प्रकल्प आहे. मला आशा आहे की धोरणकर ते सगळं बघतील. आपण पुढे जाऊया आणखी. मग आता हे तुमचा गॅस, खरं तर तुमचे जे खात वगैरे तयार झालेत ना ते पण आपल्या प्रेक्षकांना पण दाखवतात. ते मागूया पुढचं सांगतो थोडंसं. हा जरा सांग, पुढे राहिला की जो हा गॅस मिथेन आला, जो आपला प्युअर झाला 98-99% प्युअर, तो तिथं आपण थोडा एअर ड्राय करतो. जिथे एअर ड्राय त्यात मॉइश्चर थोडाफार असतो, तो मॉइश्चर तिथं काढला जातो आणि या रिसोर्सवर थांबतो. आता या रिसोर्समध्ये 7 बार प्रेशरचा हा प्युअर मिथेन गॅस आहे. आता आपण हा 7 बार प्रेशरचा गॅस आपल्याला जो कॅस्केड फिलिंग करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो हाय प्रेशर केला तर तो व्हॉल्यूम कमी होतो. कॅस्केड म्हणजे ह्या ज्या ट्रक्स आहेत, या ट्रकचा त्याला मी कॅस्केड म्हणतो. हाय प्रेशर फिलिंग करण्यासाठी आपण त्याला सेकंड स्टेजला परत कॉम्प्रेशन करतो. ओके. हा इथे मग इथं आपण काय करतो, हा 7 बारचा गॅस घेतो. 7 बार ते 250 बार ह्या प्रेशरला तो कॉम्प्रेस करतो. आणि तो कॉम्प्रेस केलेला गॅस हा आपण ह्या फिलिंग स्टेशनमध्ये हा कॉम्प्रेस केलेला गॅस फिल करतो. हे फिलर्स आहेत, हे म्हणजे कॅस्केड्स आहेत. हे आता कॅस्केडचे व्हेकल्स आहेत. तर तो जो गॅस झाला 7 बारचा तो इथे या कॉम्प्रेसरला आला. इकडे हाय प्रेशर कॉम्प्रेसर आहे. पण आपण याला स्टोअर करू शकतो का गॅसला? गॅस आपण स्टोअर करू शकतो, पण काय असतं गॅसचा व्हॉल्यूम एवढा मोठा आहे की आपल्याला तो गॅस स्टोअर करायला खूप मोठी स्टोरेज साईज लागेल. म्हणून आपण त्याला स्टोरेज करत नाही. आपण त्याला कंटिन्युअस ऑपरेशन, याचा अर्थ कॅस्केड म्हणजे ज्या ट्रक्स आहेत त्याची रोलिंग झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही नंबर ऑफ कॅस्केड आणि ट्रक तसे ठेवलेले आहे. आता इथे आला तो, आता हा आहे तो 250 बार, म्हणजे याच्या 7 बार जो आपला ओरिजिनल गॅस आहे त्या 250 बार प्रेशरला आपण कॉम्प्रेस करून इथून आपण कॅस्केड पूर्ण देतो. आता म्हणजे गाड्या भरल्या बरोबर, कॅस्केड झाल्या. प्रश्न आता प्रेक्षकांना असा पडला असेल की तुम्ही गॅस तर उत्पादन केलंय पण देता कोणाला? आता हे जे आमचा इथला गॅस बनलेला आहे ना, तो इथल्या आम्हाला आमचं इथं ट्रायपॅट अग्रीमेंट झालेलं आहे OMC बरोबर. त्याच्यामध्ये BPCL, गेल आणि राज असं तिघांचे ट्रायपॅट अग्रीमेंट आहे.
आणि आमचा हा गॅस इथल्या जवळपासच्या BPCLच्या पंपाला जातो. म्हणजे आम्ही हे कॅस्केड भरतो, कॅस्केड भरून त्या पंपावर जातो, त्या पंपामध्ये तो गॅस अनलोड केला जातो, अनलोड करून त्याची गाडी पुन्हा माघारी येते. अशा प्रकारे आम्ही तो सगळा ट्रान्सपोर्ट करून त्यांना इश्यू करतो. राईट. या एका प्लॅन्टमुळं साधारणपणे किती वाहनांना रोज आपण CBG पुरवू शकतोय? आता तसं विचार On an केला average. तर आपण याचा जर कॅलरी पाहिली तर इक्वल टू CNG आहे. म्हणजे समजा आपण 12,000 किलो कॅलरी व्हॅल्यू आहे. त्या हिशोबाने आपण समजा एक जनरल गाडी समजा एक 50 किलो जात असेल तर त्यांचं जे काय आपण हे म्हणतो की त्यांना 8 लिटर पेट्रोल लागत असेल तर 8 लिटर पेट्रोलप्रमाणे आम्ही जवळजवळ 12 टन म्हणजे जवळजवळ आम्ही 1500 गाड्या कमीत कमी आम्ही दिवसाला भरू शकतो. रोज 1500 गाड्या. पण आता काही प्रेक्षकांना जे तांत्रिक ज्ञान ज्यांना माहिती आहे, मध्ये इथेनॉलवरून तो विषय झाला होता म्हणून की काही गाड्यामध्ये बदल करावा लागला वगैरे वगैरे. सो आपल्या ह्या CBGमुळं म्हणजे गवतापासून जो गॅस आपण बनवला आहे त्यामुळे कुठल्या गाड्यामध्ये काही चेंज करायला लागला आहे, काही टेक्निकल चेंजेस करावे लागले वगैरे असं काही? असं काय झाले लागत नाही. याचं कारण काय आहे की आपला हा जो बायोगॅस आहे हा खरं तर आपण हा CNG कॉम्प्रेस नॅचरल गॅस हा फॉसिल गॅस आहे, ह्याला आपण रिप्लेस करतो. तर त्याच्यामध्ये उलट ह्या गॅस जर पाहिलं तर आपल्यामध्ये मेथेन हा एक मेन कंटेंट आहे की जो सगळ्यात प्युअर गॅस आहे आणि तो CNG मध्ये सुद्धा मिक्सर ऑफ द गॅस असतात. आणि जे आपलं आता जे काही गाड्या आणि व्हेकल्स आहेत त्यासाठी कुठलाही न चेंज करता आपला गॅस यूज होतो आणि त्याच्यापेक्षा आपला प्युअर आहे. म्हणजे याच्यापेक्षा आपण खरं सांगायला गेलं तर आपल्या ह्या गॅसमध्ये पोल्युशन विचार केलं तर कमी होतं रादर दॅन CNG. हो हो. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काय इकॉनॉमिक्स बनतं? आता हे जर आम्ही म्हणजे आता आमच्याकडे जो मेन रॉ मटेरियल आहे तो नेपियर ग्रास आहे. तर आता आमच्या ह्या नेपियर ग्रासची आमची डेली रिक्वायरमेंट 240 टनची एका प्लॅन्टची ह्या 12 टनाची. आणि साधारणपणे एका एकरामध्ये आम्ही आता अवरेज काढतोय 200 टन प्लस हे नेपियर ग्रास बनतं. अशा प्रकारे आम्हाला जवळजवळ 300-350 एकर नेपियर ग्रासची रिक्वायरमेंट आहे एका प्लॅन्टसाठी. आणि यामध्ये आम्ही जो काय शेतकऱ्यांना आता रेट देतोय ह्याच्यात 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की शेतकऱ्यांना ह्या नेपियर ग्रासमध्ये शाश्वत इन्कम मिळणार आहे. कारण हा नेपियर ग्रास हा कुठल्या बाकी क्रॉपसारखं नाही की रेट कमी झाले वाढले किंवा अजून काय मार्केटमध्ये चेंजेस झाले असं कुठल्याही प्रकारे त्याला हे होणार नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची की यामध्ये आमचं हे क्रॉप आहे एव्हरी 60 to 70 डेजमध्ये हार्वेस्टिंग होतं. ओके. म्हणजे शेतकऱ्यांना दर 2 ते 2.5 महिन्यामध्ये दरवेळेला एक पेमेंट मिळणार आहे. म्हणजे त्याला स्टेजमध्ये हे पेमेंट मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना 70 ते 80 हजार रुपये त्याला एका हार्वेस्टिंगला मिळतात. नाही साधारणपणे त्यांचा टोटल वर्षाचा इन्कम जर बघितला तर कमीत कमी 2 लाख रुपये आहे. ओके. तर त्यांना एक 40,000 रुपये साधारण एका 40-50 हजार रुपये एका हार्वेस्टिंग त्यांना मिळतील. पण दर 2.5 महिन्याने मिळतील ते. त्याच्यावर त्यांना कंटिन्युअस तो पेमेंट येत राहील. दुसरी गोष्ट हे जे नेपियर ग्रास आपण लावतोय ह्या नेपियर ग्रासला बाकीच्या कुठल्याही क्रॉपसारखं खूप काम नाही, मेंटेनन्स नाही आहे. आणि ह्याचं एकदा लागवड केली तर साधारण 7 ते 8 वर्ष ते कंटिन्युअस राहतं. म्हणजे त्याला परत लागवड करायची आवश्यकता नाही. लागवडीचा खर्च किती आहे? लागवडचा खर्च सुरुवातीला एक 30,000 रुपये आहे. 30,000 रुपयामध्ये 7-8 वर्ष तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये 30,000 मेन खर्च आहे तो पहिला म्हणजे आपण रॉ मटेरियल म्हणतो त्याचा किंवा त्याचा आपण डोळे म्हणतो त्या डोळ्याचा खर्च आहे. अदरवाईज तिथे सुरुवातीला एक 5,000 रुपयाचा त्याला एक आम्ही फर्टिलायझर वापरतो. आणि हे फर्टिलायझर वापरल्यानंतर पुन्हा जे वर्षभर फर्टिलायझर लागतं साधारण 15-20 हजार रुपये लागतं. म्हणजे दरवर्षी 50,000 रुपयामध्ये तुम्ही सुरुवातीची लागवड होते आणि दर वर्षात त्यांना एक 15-20 हजार रुपयेचा एक खर्च असेल ते फर्टिलायझर असेल आणि पाणी द्यावं लागेल. या 2 गोष्टी शेतकऱ्यांना कराव्या लागतील. आणि पाणी किती लागतं? पाणी साधारण आपण जर आपल्या ऊसाचा क्रॉपचा विचार केला तर आपल्या ऊसाच्या 60% पाणी जवळ जायला लागतं फक्त. कमी लागतं त्याला. म्हणजे 40% बचत आहे पाण्याची. आणि जमिनीची निवड जमिनीमध्ये सुद्धा आता कसं आहे की आम्ही आता काय करतोय की आम्ही शेतकऱ्यांना आमचं ऑर्गॅनिक फर्टिलायझर परत देतोय. ज्या ऑर्गॅनिक फर्टिलायझरमुळे शेतकऱ्यांना जो काय आता जमिनीचा कस आहे तो चांगला होतोय त्याच्यामुळे की ज्याच्यामुळे त्यांना जमिनीमध्ये आता केमिकल फर्टिलायझर वापरून जे काही जमिनीची कंडिशन खराब झालेली आहे ते आमच्या फर्टिलायझरमुळे ती चांगली होत आली. त्यामुळे तोही त्यांना ॲडव्हान्टेज मिळत आहे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तयार केलेला जो खत आहे तो मी तुम्हाला दाखवतो आणि इथे थांबणार आहे मी. मला पुन्हा तुम्हाला तेच सांगायचं की तुझं पाशी इतकी मोठी सेटअप, इतकी मोठी इंडस्ट्री आपल्या महाराष्ट्रात आहे आणि आता यांनी ज्या पद्धतीचं तंत्रज्ञान विथ पेटंट देशासमोर मांडलंय ते तर नाही आहे कुणाकडे. खत पण बघा.